राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याच नियुक्तीला आता विरोध देखील होतोय। विरोध करणारे मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे आहेत। माझ्याबरोबर गुणरत्न सदावर्ते आहेत ज्यांनी राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे आणि इतरांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे त्याला तुम्ही विरोध करताय, काय त्यामागचं नक्की कारण आहे? संविधानिक दृष्टिकोन आहे। व्यक्तिगत काही कुणाच्या एकमेकांच्या विरोधातला बाब नाही आहे, परंतु संविधानिक दृष्टी अशा नियुक्त्या करताना निवडी करताना जी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे त्या दृष्टीतून ही भूमिका आहे। त्यामुळे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ममत्व किंवा व्यक्तिगत काहीतरी मला कुणाला तरी आनंदित करायचंय अशी भावना जरी इतरांच्या मनात आली, म्हणजे माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या मनात नाही पण आमच्यासारख्या सामान्य किंवा ज्या आयोगावर ज्यांच्याकरिता काम केलं जातंय त्यांच्या मनात जरी आली किंवा शुक्रे साहेबांच्या मनामध्ये काहीतरी ममत्व असू शकेल, अशा प्रसंगी इम्पार्शल रिपोर्ट होणं अशक्य असेल। आणि आपण जर पाहिलं असेल श्रीमान शुक्रे साहेबांचं मागचा कार्यकाळ म्हणजे माननीय उच्च न्यायालयातून निवृत्तीनंतरचा, तर एक सन्माननीय कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेब काय म्हणाले होते, सर 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 सर। आता तीच व्यक्ती जरंगेंकरिता त्यांना प्लीज करण्याकरिता गेलेली तीच व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती कार्यकर्ता स्वरूप म्हणा किंवा भाईचारा स्वरूप म्हणा गेलेली फील्डवर तीच व्यक्ती आता कॉन्स्टिट्यूशनल सर्वोच्च पद असल्यासारखं येते। मागासपणाची मोजणी करणारं संविधानिक मोठं पद आहे, त्या पदावर आपण मागास आयोगाच्या अध्यक्ष देत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे। तीच व्यक्ती आता मागास आयोगाचा अध्यक्ष म्हणून आपण पाठवत आहोत की मराठा आयोग म्हणून आपण पाठवत आहोत, ही बाब फार महत्वाची आहे। मराठा आयोग निर्माण करायचा नाही आहे आपल्याला मागास आयोग द्यायचा आहे। इंदिरा साहनी जे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निवाडा आहे, त्या आधारे जर आपण आयोगांची निर्मिती नंतरच्या कालखंडात पाहिली तर ती पारदर्शकता असावी लागते। मला असं वाटतं की शुक्रे साहेब फार चांगले न्यायाधीश असू शकतात सरकारच्या नजरेमध्ये, त्यांच्या व्यक्तिगत याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, परंतु शुक्रे साहेबांनी ह्या पदावर जाणं इष्ट नाही, मला वाटतं की संयुक्तिक नाही आणि त्या पदाला सुद्धा त्यांनी स्वीकारू नये अशी माझी प्रांजळ भावना आहे। तुम्ही मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती झाली, जाधव म्हणून आहेत त्यांची देखील नियुक्ती झाली आहे, त्याला विरोध करताय, मात्र हा विरोध फक्त विरोधाला विरोध म्हणून प्रसिद्धीसाठी तुम्ही करताय असं देखील म्हटलं जात आहे। दोन गोष्टी लक्षात घ्या, संविधानिक बाब पारदर्शकते संदर्भात इम्पार्शलिटीच्या बाबतीमध्ये मांडणी करणं हे खाऊ काम नाही आहे। मला तुम्हाला सांगायचंय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे, सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निवाड्यात काय सांगितलंय, त्याच्यानंतर अनुपच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय, दोन्ही केसेसमध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही पदं ही एक चीफ विजिलन्स कमिशनशी संबंधित आहेत, दुसरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी संबंधित आहेत। जर ह्या एवढ्या मोठ्या पदांना जर विहित पद्धत आहे, अर्ज मागवलेत, त्याच्यानंतर पदावर नियुक्ती कशा प्रकारे द्यायची, कुणाला लक्षात घ्यायचं, हे महत्त्वाच्या बाबी आहेत। ह्या प्रकरणामध्ये चौकशी केली पाहिजे की अर्ज मागवले होते का, माननीय चीफ जस्टिसांची कंकरन्स आहे का। बरेच वेळेस आपण एरवी म्हणजे मुख्य न्यायमूर्तींची हे घेतो म्हणजे सल्ला मसलत करतो, तशी परिस्थिती आहे का। बरं, पूर्वीचे अध्यक्ष निरगुडे साहेबांनी कधी राजीनामा दिला, तो राजीनामा आणि यांच्या नियुक्तीचा कालखंड किती, की मला कोणीतरी एखादा व्यक्ती आवडते म्हणून त्या व्यक्तीला आपल्याला पाठवता येईल का, ती व्यक्ती सर्वमान्य आहे का,
ह्या आणि ती व्यक्ती इम्पार्शल काम करेल का, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत म्हणजे विश्वासार्हतेच्या आहेत. कोणी कोणाचं निवृत्तीनंतर काम करावं, कोणत्या स्वरूप करावं, कार्यकर्ता स्वरूप करावं किंवा म्हणजे दायित्व म्हणून करावं, प्रेमातून करावं, ह्या बाबी व्यक्ती स्वातंत्र्याच्या आहेत. परंतु संविधानिक पदावर जाताना जी पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता शुक्रे साहेबांच्या नियुक्तीमध्ये म्हणजे जनरल प्रिन्सिपल ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण म्हणजे विहित पद्धत शिपायाच्या भरतीसाठीच असू शकते का, विहित पद्धत कारकुनाच्या भरतीसाठीच आहे का. मग सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे सेम कमिशनच आहे, लक्षात ठेवा. बॅकवर्ड क्लास कमिशन आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, चीफ विजिलन्स कमिशन आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या चौकशांनी पाहणी करण्याची जिम्मेदारी आहे. त्याच प्रकारे मागास आयोग आहे, हा सुद्धा आयोग आर्टिकल 16 आणि आर्टिकल 15च्या संदर्भानं भारतीय संविधानाचे काम करते. त्यामुळं अशा बेजबाबदारी असं म्हणण्याऐवजी मी तर हे म्हणेल पारदर्शकता आणि ममत्व नसावं. मला आवडणारी व्यक्ती आयोगाची अध्यक्ष, या गोष्टीला माझा विरोध आहे. आणि कोण म्हणजे विरोधाला विरोध म्हणत आहे ना, त्या गोष्टीला काय किंमत आहे मला सांगा. संविधानिक तत्व सांगायला जे कोणी माझ्यावर तसं म्हणेल त्याला मला एवढंच म्हणायचं आहे त्या व्यक्तींना की ती व्यक्ती वैचारिक दिवाळखोर झाल्यामुळं, ती व्यक्ती स्वार्थासाठी बोलत असल्यामुळं ते तसं बोलतात, पॉलिटिकली मोटिवेटेड आहे असं मला म्हणणं आहे. पारदर्शकता नाही म्हणून त्याला तुम्ही विरोध केलेला आहे. समजा नियुक्ती आता शुक्रे साहेबांनी स्वीकारली, जाधव यांनी जी नियुक्ती देण्यात आलेली आहे ती स्वीकारली, तर पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व केंद्रीय जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना पत्र लिहिणार आहात का, कोर्टात देखील जाणार आहात का? माझी सगळ्यात अगोदर एक कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यासक म्हणून माझी सगळ्यात अगोदर एक विनंती आहे, जे कोणी म्हणजे नियुक्त झालेले आहेत त्यांनी किमान संविधानामागचं तत्व पाहावं आणि त्यांनी स्वतःहून जर म्हणले की ते स्वीकारणार नाहीत तर मला वाटतं फार एक चांगलं उदाहरण या राज्यासमोर येईल, या देशासमोर येईल. आणि दुसऱ्या बाजूनं मला हे म्हणायचं आहे की जर विहित पद्धत न पाळता अशा प्रकारच्या नियुक्त्या होत गेल्या तर मला असं वाटतं की कुठंतरी भारतीय संविधानाला अपेक्षित गोष्टी घडत नाही आहेत. म्हणून सर्वप्रथम तर मी हे करणार आहे की रात्री उशिरापर्यंत काम करत राहिलो. आज काही काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, सन्माननीय राज्यपालांना पुनर्विचार व्हावा, या तिन्ही सन्माननीय व्यक्तींना, त्याचबरोबर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांना आणि राष्ट्रपती महोदयांना हे आज लगेचच मी पत्र लिहित आहे. आणि ते लिहिलेलं पत्र आहे ते पत्र आता आम्ही पाठवत आहोत. आणि आम्ही हे म्हणत आहोत की ह्या प्रकरणामध्ये म्हणजे ज्या प्रकारे गडबड घाई झालेली आहे तर ती अयोग्य आहे. आणि म्हणून ही अयोग्य बाब कुठेतरी थांबावी. आणि जर समजा या गोष्टीवर थांबलीच नाही बाब तर जसं मी तुम्हाला सांगितलं सेंटर फॉर PIL वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा सर्वोच्च न्यायालयाचा खटला, आणि त्याच प्रकारे दुसरा मी तुम्हाला सांगितलं अनुप विरुद्ध जो खटला आहे त्या दोन्ही खटल्याचा आधार घेऊन आम्ही माननीय उच्च आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जावं लागेल. कारण बघा, लक्षात घ्या, निवड विहित पद्धत ही फक्त शिपायांसाठी नाही, चपराशांसाठी नाही, तर सगळ्यात सन्मानी. मला सांगा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवडताना आपण काय करतो? कोलिजियमची मान्यता घेतो की नाही? म्हणजे कोणीतरी ज्येष्ठ वरिष्ठ जे न्यायाधीश असतात ते एकत्र येतात, ते नावांची शॉर्टलिस्टिंग करतात, त्या आधारावर केंद्र सरकारकडे शिफारशी होतात, त्याच्यानंतर राष्ट्रपती महोदयांचं हे होतंय. त्याचबरोबर आपण आता हे जाधव साहेब आहेत जे तुम्ही आपण जे नाव घेतलं, त्या जाधवांची नियुक्तीच्या संदर्भाने एखाद्या विद्यापीठातून आपण अर्ज मागवलेत का? सोशल सायंटिस्ट आहेत का? अभिप्रेत काय? सगळी चौकशी व्हायला हवी. सोशल सायंटिस्ट आहेत का? आणि तुम्ही किती घंट्यात, मिनिटात, आणि काय तुम्ही उत्तर काय देणार? की मला ही आवडती व्यक्ती, ही जरंगेंना जाऊन सर 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 म्हणणारी व्यक्ती म्हणून तुम्ही नियुक्ती दिली. व्यक्तिगत कोणावर टीका नाही, टिप्पणी नाही, परंतु ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. अत्यंत माझ्यासारख्या संविधान अभ्यासकाला खाली मान घालायला लावणारी आहे. ज्या राज्यामध्ये मी राहतो
त्या राज्यामध्ये ताटमानेनं जसं मी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये लढलो की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही कारण ते मागासच ठरत नाहीत. मग आता मागास तुम्ही रेफरन्सही पहा. मी काल रेफरन्स वाचत होतो म्हणजे जे मराठा मागास आहे ते देण्याच्या संदर्भातला तो रेफरन्स वाचला तर त्याच्यामधली ममत्व दिसलं मला की द्यायचं आहे म्हणून आम्ही हे पाठवत आहोत. आणि कदाचित निरगुडे साहेबांचा राजीनामा हा त्याच कारणाने रेफरन्समध्ये तुम्ही कसं लिहू शकता आपल्याला ते द्यायचंच आहे म्हणून. मी तो रेफरन्स सुद्धा दाखवू शकतो. त्या रेफरन्समध्ये आज मी आपल्या माध्यमातून एक फार मोठी गोष्ट सांगत आहे. मान्य मुख्यमंत्री हे सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत, नो डाऊट. मी सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून मानतो. मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ह्या प्रकरणामध्ये मला आकस नाही आहे. परंतु मला जी बाब अधोरेखित करायची आहे ती फार साधी आणि सोपी आहे की संविधानिक दृष्टी याच्यामध्ये पाळली गेली नाही. आणि मला माहिती आहे की जेव्हा एखादी संविधानिक बाब आपल्यासारख्या प्रगत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा आपण दाखवतो तेव्हा ते नक्की त्यावर विचार करतील. आणि आम्हाला न्यायालयात जाण्याच्या अगोदर एकतर शुक्रे साहेब तरी स्वीकारणार नाहीत किंवा मुख्यमंत्री तरी म्हणतील की पुन्हा एकदा आपण नव्याने गठन करू. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे व इतर सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ती पारदर्शक पद्धतीने नाही, त्यामुळे पुन्हा एकदा विचार केला जावा. स्वतः शुक्रे साहेबांनी ते स्वीकारताना विचार करावा. जर समजा त्यांनी ही नियुक्ती स्वीकारली तर पुढे जाऊन आम्ही कोर्टात जाऊ, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.